महिलांनी उभारला रोजगाराचा नवा मार्ग, गणरायांच्या मूर्ती नारी शक्तीचा हात। कोल्हापुरात गणेशोत्सवाच्या तयारीने आता वेग घेतलाय। गणेशोत्सवाला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिल्यानं शहरापासून ते अगदी गावागावातील कारागिरांच्या घरात आणि कार्यशाळांमध्ये गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे। मात्र यंदाच्या गणेशोत्सवाच्या तयारीत एक वेगळी आणि कौतुकास्पद बाब पाहायला मिळते, ती म्हणजे गणेश मूर्ती घडवण्याच्या पारंपरिक कलेत महिलांचा वाढता सहभाग। कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील खुपिरे गावात तब्बल 15 महिलांनी एकत्र येत गणेश मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला। विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात केवळ पडद्यामागे राहून मदत करणाऱ्या या महिला आता स्वतः गणेश मूर्ती घडवण्यापासून रंगकाम आणि मूर्ती सजावटीपर्यंतची विविध कामं आत्मविश्वासाने करतायत। याचा LS मराठीनं विशेष आढावा घेतलाय। जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निरंजन कामत यांच्याकडून। यंदाच्या बाप्पांच्या आगमनाला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कारागिरांची जी लगबग आहे ती अति दिवस रात्र अगदी मूर्त्यांच्या जडणघडणीपासून ते अगदी मूर्ती तयार करण्यापर्यंत या सगळ्या जे कारागिरांची लगबग आपण एकंदरीत पाहू शकतोय। मी आता आहे कोल्हापुरातील खुपिरे या गावामध्ये। विशेष म्हणजे इथं बघायला गेलं तर गणेश भक्तांच्या मागणीनुसार मूर्तींना अंतिम रूप जे देण्याचं जे काम आहे ते आता एकंदरीत आपल्याला जोरदार चालू असल्याचं पाहायला मिळतंय। यंदाच्या गणेश मूर्ती तयार करण्याच्या क्षेत्रात महिला कारागिरांचा जो सहभाग आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। पारंपरिकरित्या पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या व्यवसायात महिला पुढे येत असून मूर्ती घडवण्यापासून ते अगदी रंगकाम सजावटीपर्यंत विविध कामांमध्ये त्या सक्रिय सहभागी होत असल्याचं आपल्याला हे पाहायला मिळतंय। आज आपण LS मराठीच्या माध्यमातून या महिला नेमका अगदी सुरुवातीपासून ते अगदी मूर्तीच्या जडणघडणीपर्यंत हे नेमकं काम कसं करतात हे आपण एकंदरीत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। चला तर मग पाहूयात। ह्या ज्या सगळ्या महिला कारागीर आहेत ह्या कोल्हापुरातील करवीर तालुक्यातल्या खुपिरे या गावामधल्या आहेत। गणेशोत्सवाचा अगदी साधारण एक महिनाभर राहिला असेल आणि त्याच पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या महिला आहेत त्या आपल्याला यांच्या कामाची जी लगबग आहे ती आता एकंदरीत आपण पाहू शकतो। जास्त करून पुरुष वर्ग यामध्ये एक पाहायला मिळतो। तुम्ही नेमकं कसं इकडे पाहू? आम्हासनी कसं गणपतीची एक आवड आहे आधी पहिल्यापासून, आणि आवड असल्यामुळं आवड पण होते आणि काम पण आपल्याला उपलब्ध होऊ शकते। त्यामुळं आवड असल्यामुळं आम्ही ह्या धंद्यात पडलो आणि त्यामुळे आम्ही एकत्र आलो आणि हे चालू केलं काम। सुरुवात कधीपासून केली? सुरुवात तरी 5-6 वर्ष झाली ही सुरुवात मोठ्या गणपतींची करून। आता तुम्ही नेमकी कोणती कामं करतात? आम्ही आता सध्या गणपतीची काम करतोय। गणपती झाल्यानंतर दुर्गा मातेची कामं असतात। दुर्गा माते झाली की सैनिक करतोय। मग सैनिक झालं की मॉडेल टचिंगच्यासाठी आम्हाला मग बोलवून घेतात लोक। मग गणपतीचं मॉडेल लावायचं असते दिवाळीनंतर, मग ते मॉडेल टचिंग करून देतोय त्यांना। मग लब्बर लावणे, पॅटर्न टाकणे हे सगळं आम्ही करतोय। गणपतीची कामं ही नेमकी कधीपासून सुरू होतात? ही आता हे गणपती पाण्यात पडलं की लगेच दुसऱ्या दिवशीपासून चालू होतातच कामं। मग ते मॉडेल लावणे ही चालू होतात तेव्हा कामं। आता साधारण किती महिला आहात तुम्ही आणि हे नेमक्या कोणत्या आहेत, म्हणजे कोणत्या गावाच्या आहेत? आम्ही एकूण 15 महिला आहे। मग आज 10 आहे आम्ही इथं हजर, आणि वटारच्या 10 महिला आहेत। काके म्हणून गाव आहे तिथल्या 3 आहेत महिला, अशा 2-3 बाहेरच्या आणि आम्ही सगळ्या वटारच्याच आहेत, वटारच्या आहेत। हा धंदा आमच्या लहानपणापासूनच आहे, त्यामुळे आम्हाला आवड निर्माणच झालं या धंद्यात करण्याची। मग आम्ही एकदम छोट्या 1 फुटापासून 21 फुटी गणपतीपर्यंत हे काम करतोय। त्यामध्ये आता नेमकं तुम्ही कोणतं काम करताय? डिझाईन करायची, हाताची बोटं करणे, दात करणे, हात बसवणे, डोळ्याचा हा आकार देणे, किरीटमध्ये जर म्हणजे किडकं असलं तर ते भरणे, हे सगळं पायाची बोटं करणे, जिथं आता समजा इथं जर डबरा असला तर तो पूर्ण लेवलमध्ये आणणे, ही कामं आम्ही करतो। म्हणजे भरपूर चांगला, म्हणजे प्रत्येक ज्या गावी आम्ही गेलोय तिथं म्हणजे त्या माणसांचा अनुभव आम्हाला चांगला झालेला आहे, आणि जी आम्हाला माणसं भेटल्यात ती देवासारखीच आहेत। आम्ही एकंदर म्हणतो की आम्ही ह्या धंद्यावर म्हणजे आम्हाला म्हणजे हाय आमचं पोट असं। माझे नाव स्वप्नाली सागर कुंभार, राहणार खुपिरे। आम्ही 2008 पासून हा व्यवसाय करतोय। आम्हाला गणपतीची म्हणजे पहिलीच आवड आहे। माझे मिस्टर कोल्हापुरात शिकलेले हे काम, तेव्हापासून आम्ही हे घरी इथं स्वतःचा बिझनेस चालू केला आहे, आणि शेवट 3 महिने आम्ही हे काम मे पासून चालू करतो। आणि ह्या महिला हातकणंगले तालुक्यातून येतात,
आणि ह्या सगळ्याच महिला गरजू आहेत. आपल्या संसाराला काहीतरी उपयोगी पडावं, आपला हातभार थोडा लागावा यामुळे त्या ह्या काम करत असतात. त्या जवळजवळ 32 शिराळा, बहादूरवाडी असे कोल्हापूर बापटकॅम्पमध्ये सुद्धा ह्या महिला सुरुवातीला आम्ही लहानच गणपती करत होतो. आता 1 फुटापासून जवळजवळ 11 फुटापर्यंत आम्ही गणेश मूर्ती घडतो. गणेश मूर्ती तयार करण्याच्या या व्यवसायात सुरुवातीला महिलांची भूमिका केवळ मदतीपुरती मर्यादित होती. मात्र हळूहळू त्यांनी या कलेतील बारकावे आत्मसात केले आणि आता मूर्ती तयार करण्याच्या प्रत्येक टप्प्यात त्या स्वतः सहभागी होत आहेत. साच्यातून मूर्ती काढण्यापासून तिची जडणघडण, मातीला आकार देणं, मूर्तीचे बारकावे तयार करणं, रंगकाम आणि अंतिम सजावट अशी सर्वच कामं या महिला मोठ्या कौशल्याने करत आहेत. साधारण 13 ते 15 महिलांनी एकत्र येत सुरू केलेल्या या उपक्रमामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्गही मिळालाय. घरातील जबाबदाऱ्या सांभाळत गणरायांच्या मूर्ती घडवण्याची कला जोपासत या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. विशेष म्हणजे गणेश मूर्ती घडवताना केवळ व्यवसाय म्हणून नाही तर एक कला आणि श्रद्धा म्हणून त्या या कामाकडे पाहतात. त्यामुळे त्यांच्या हातून साकारलेली प्रत्येक गणेश मूर्ती ही त्यांच्या मेहनतीसोबतच त्यांच्या कला कौशल्याचीही उत्कृष्ट नमुना ठरते. गणेशोत्सव जसा जसा जवळ येतोय तसंच कारागिरांची जी लगबग आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना पाहायला मिळते. रात्रंदिवस हे कारागीर अगदी मूर्तीच्या सुरुवातीपासून ते जडणघडण जे होते त्यासाठी हे कारागीर असतात ते राबत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यात विशेष म्हणजे हा महिलांचा जो सहभाग आहे तो लक्षणीय असा आहे. अगदी आपल्या कला कौशल्यानं हे सगळ्या ज्या महिला आहेत त्या हे मूर्तीची जडणघडण करताना आपल्याला पाहायला मिळतात. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.